राजांचा राज्याभिषेक झाला आणि गडावर उत्सव सुरू झाला. राज्याभिषेकासाठी गडावर आलेले मुख्य किल्लेदार, राजांचे अधिकारी राजांचा निरोप घेऊन परतू लागले. राजांनी सर्वांना मानवस्त्रे देऊन निरोप दिला. फिरंगोजीही भूपाळगडाला निघून गेले. गडावर उत्सव चालू असता राजे मात्र त्यात लक्ष न घालता राज्यकारभारात गुंतले होते. नव्या अष्टप्रधानांची कामगिरी ठरवित होते. या शुभ प्रसंगाच्या निमित्ताने राजांच्या शिक्क्याची तांब्याची शिवराई व सोन्याची शिवराई 2 टाकसळीत पाडण्यास सुरुवात झाली. अष्टप्रधानात बाळाजींनी यावे असे राजांना वाटत होते, पण बाळाजींनी प्रधानपदाऐवजी चिटणीसपद वंशपरंपरेने मागितले. राजांनी मोठ्या आनंदाने रुपयाचे कमलदान, घोडा, चौरी, चौकडा व भूषणे यांसह चिटणीसपदाची वस्त्रे बाळाजी आवजींना खास दरबार भरवून दिली. दरबारात मोरोपंत, आनाजी, हंबीरराव, त्र्यंबकराव, रामचंद्रपंत, दत्ताजीपंत, रघुनाथपंत, निराजीपंत ही अष्टप्रधान मंडळी हजर होती. राजांनी केलेला बाळाजींचा सन्मान पाहून साऱ्यांनाच समाधान वाटत होते. अष्टप्रधानांबरोबरच दरबारात गागा भट्ट, भूषण, अनंत भट्ट ही मंडळी होती. राजांची नजर मोरोपंतांच्याकडे वळली. मोरोपंत, आमच्या बाळाजींना आम्ही प्रधानपद देऊ केलं होतं, पण त्यांनी चिटणीसपदाचीच निवड केली. कदाचित त्यांचा विनय असेल महाराज, मोरोपंत म्हणाले. मुळीच नाही. उलट चिटणीशी मागवण्यात त्यांनी हुशारीच दाखवली असा आमचा समज आहे. तलवारीइतकंच कमलदानाला महत्त्व आहे हे त्यांनी जाणलं, याचा आम्हाला आनंद आहे. राजे क्षणभर थांबले आणि अचानक त्यांनी आज्ञा केली, आमच्या मदारी मेहतराला बोलवा. त्या आज्ञेने साऱ्यांना आश्चर्य वाटले. मदारी मेहतराची आठवण राजांनी का केली यांचे कोडे कुणाला उलगडले नाही. राजांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मोरोपंत, आम्ही मदारीची आठवण का केली याचं आश्चर्य वाटलं ना? या प्रसंगी त्याची आठवण व्हायची नाही तर कुणाची? आग्र्याच्या पिंजऱ्याहून आम्ही सुटण्याचा विचार करीत होतो. एकामागून एक सारे या ना त्या कारणानं बाहेर पाठवले गेले. शेवटी राहिले फक्त हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर. एक जाणता, दुसरा नेणता, पण दोघेही निष्ठावंत. हिरोजीनं आमची जागा घेतली आणि मदारी आमचा भास टिकवण्यासाठी पाय रगडण्यात मग्न झाला. ते दोघे सुटण्याची शक्यता फार कमी होती. जाणून बुजून मृत्यूचं स्वागत करणारे दोघे. हिरोजीला आम्ही नवाजलं, पण मदारी तसाच राहिला. मदारी दरबारात आला. राजांनी त्याला प्रेमाने जवळ बोलावून घेतले. 20च्या वयाचा मदारी दरबारच्या आमंत्रणाने बिचकला होता. मदारी, तुम्ही राखलत म्हणून आम्ही आज छत्रपती झालो. तुझ्या निष्ठेमुळं आमचं 32 मणांचं सुवर्ण सिंहासन सजलं. आजपासून
आमच्या सिंहासनाची व्यवस्था आम्ही तुझ्यावर सोपवित आहोत. राजांनी मदारीला मानवस्त्रे देऊन त्याची नेमणूक सिंहासन व्यवस्थेवर केली. गागाभट्ट आसनावरून उठले. ते म्हणाले, राजन, राज्याभिषेकानंतर ज्या व्हावयास हव्या त्या साऱ्या गोष्टी झाल्या, पण अद्याप एक गोष्ट राहिली आहे. कोणती? राजांनी विचारले. आमची इच्छा आहे की राज्याभिषेकापासून नव्या राज्याभिषेकाची सुरुवात व्हावी. दरबारी असलेल्या कृष्णाजी ज्योतिषांनी ती सूचना उचलून धरली. राजांनी मान्यता दिली. ते कृष्णाजींना म्हणाले, कृष्णाजी, आपण आमच्या दरबारचे राजज्योतिषी. आपलं पंचांग शुद्ध व्हावं यासाठी तुम्ही विचार करा. अभ्यासपूर्वक करण ग्रंथ तयार करावा. कृष्णाजी पंतांनी ती जबाबदारी आनंदाने उचलली आणि त्याचबरोबर राजांनी रघुनाथ पंडितांना राज्यव्यवहार कोश तयार करण्याची आज्ञा केली. महाराज, आपला हेतू समजला नाही. पंडितांनी अदबीने सांगितले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित उजळले. ते म्हणाले, आपण पंडित, आपल्या ध्यानी हे यायला हवं होतं. राज्य व्यवहारातल्या 4 कागदपत्रांवरून आपण नजर टाकलीत तर आपल्या ध्यानी आमचा हेतू येईल. आपल्या भाषेचे व्यवहारातले जुने शब्द जाऊन त्या जागी फारसी शब्दांचा भरणा वाढला आहे. भाषा सुधारणा व्हायला हवी. ह्यासाठी नुसता राज्यव्यवहार कोश करून भागणार नाही. ते शब्द आवर्जून वापरता येतात. या बाबतीत आमचे अष्टप्रधान, राजपंडित या सर्वांनी जातीनं दक्ष राहायला हवं. राजांच्या त्या बोलण्याने गागाभट्ट आनंदित झाले. त्यांना राहावले नाही. राजे, आपण छत्रपती बनलात हे आमचं भाग्य, पण त्याचबरोबर आपल्याला वाढत्या जबाबदारीची जाणीव होते आहे हे पाहून आम्ही धन्य झालो. तसं नाही आचार्य, राजे हसून म्हणाले. उलट जबाबदारी कमी झाल्यानं आम्हाला पंचांग, राज्यव्यवहार कोश हे सुचायला लागले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. राजांचा चेहरा मात्र गंभीर झाला. ते संथपणे म्हणाले, आम्ही थट्टेनं म्हणालो नाही. आजवरच्या राजेपणात आम्ही एकाकी निर्णय केले, प्रसंगी सल्ला घेतला, जेव्हा जबाबदारी फार मोठी होती. पण आज आमचं पारखून सुलाखून तयार झालेलं अष्टप्रधान मंडळ आम्ही उभं केलं. राज्याच्या कक्षा वाढल्या, वाढतील. ती जबाबदारी एकाला पेलणं कठीण आहे. हे आमचं राज्य नव्हे, हे श्रींचं राज्य. ते त्याच जोखमीनं तोलायला हवं, सांभाळायला हवं. यापुढचे निर्णय आमच्याबरोबरच आमचं प्रधानमंत्रिमंडळही घेईल. आम्ही छत्रपती झालो खरे. छत्राचा सुवर्ण कळस कितीही चमकत असला तरी छत्राचा भार आणि डौल छत्रतणावच सावरीत असतात. राजे दरबारातून उठले. दरबार संपला. राजांचे लक्ष दरबारात गुंतले नव्हते. राज्याभिषेकापासून त्यांचे लक्ष जिजाबाईंच्याकडे लागून राहिले होते. राज्याभिषेकापासून त्या थकल्या होत्या. त्यांनी अंथरूण धरले होते. वैद्य औषध देत होते. कलशांनी ताईत मंत्रून दिले होते. 2 प्रहरच्या वेळी राजे जिजाबाईच्या महालातून बाहेर पडले. तोच त्यांच्या नजरेत कवी कलश आले.
कवी कलश राजांच्या जवळ येऊन उभे राहिले. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. राजे, निश्चलपुरी गोसावी निरोप घेण्यासाठी आलेत. कुठं निघाले? त्यांना गडाचं वास्तव्य मान्य नाही. ते गडाखाली उतरत आहेत. आपला निरोप घेण्यासाठी सदरेत उभे आहेत. गागाभट्टांच्या बद्दल निश्चलपुरींच्या मनात द्वेष आहे हे राजांना जाणवले होते. एक होता प्रकांड पंडित, तर दुसरा होता तापसी गोसावी. दोघांनाही राजांनी सांभाळून घेतले होते. राजे सदरेत आले. उपवासांनी व उग्र अनुष्ठानांनी कृश झालेले, व्याघ्रांबर नेसलेले, मस्तकी जटाभार असलेले, अंगावर भस्म चित्रित केलेले निश्चलपुरी सदरेत उभे होते. गोसावी, आपण जाणार असं कवी म्हणत होते. काही कालापुरतं जावं लागेल असं वाटतं. कारण कळेल. निश्चलपुरींनी संतप्त निश्वास सोडला. त्यांची आग उफाळली. राजन, गागाभट्टांनी राज्याभिषेकाकरिता निवडलेला मुहूर्त मला मान्य नव्हता, हे तुम्ही जाणताच. ज्या प्रसंगी आधी सेनापती जातो, भार्या कालवश होते, तो मुहूर्त कसला? राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी उल्कापात झाला. हे उत्पात गागाभट्टांनी जाणाव्यास हवे होते. दोष मोठा आहे. राज्याभिषेकापासून 13, 22, 55 व 65 या दिवशी असेच उत्पात घडतील. राजे नम्रपणे म्हणाले, आपण ज्ञानी आहात. या अनिष्ट निवारणार्थ जे कराल ते मान्य आहे. निश्चलपुरी हसले. ते म्हणाले, राजा, मी जातो. तुला अनुभव आला की मला निरोप पाठव. मी येईन. तांत्रिक अभिषेक करून भावी अनर्थ टाळीन. राजांनी निश्चलपुरींना सन्मानपूर्वक निरोप दिला. निश्चलपुरींच्या भविष्यवाणीने राजांचे मन चिंताग्रस्त झाले. राजे जिजाबाईंच्या जवळ बसले होते. महालात समया पेटल्या होत्या. मासाहेब क्षीण भासत होत्या. महालात संभाजी राजे, सोयराबाई, पुतळाबाई, राजाराम हजर होते. राजाराम पलंगावर जिजाबाईंच्या जवळ बसले होते. जिजाबाई त्यांच्या केसांवरून हात फिरवित होत्या. बसून कंटाळलेले राजाराम जिजाबाईंच्या जवळ कलंडले. सोयराबाई पुढे झाल्या. राजारामांचा हात धरीत त्या म्हणाल्या, उठा बाळराजे, झोपायला जा. मासाहेब आजारी आहेत, एवढंही कळत नाही. जिजाबाई म्हणाल्या, राहू दे शिवबा, हे पोर भारी प्रेमळ आहे बघ. सांगाल ते ऐकतं. फार शांत आहे. मला बरं नाही तर ही दोघं सारखी आतबाहेर करीत असतात. सारे लाड पुरवले जातात ना? राजे म्हणाले, नाही रे, जातीनच प्रेमळ आहेत. तुझ्या पोटी 2 नक्षत्र चाली आहेत. एक आहे सूर्य आणि दुसरा चंद्र. एक अत्यंत स्वाभिमानी, नाकावर माशी बसवून घेत नाही, तर दुसरा एकदम शांत. राजे काही बोलले नाहीत. जिजाबाईच्या ते ध्यानी आले. त्या म्हणाल्या, काळजी कसली करता राजे? थोडी दगदग झाली ना, त्यामुळं हा थकवा आला. जाईल सावकाश. आणि नाही गेला म्हणून काही बिघडणार नाही. राजे, आमचं ऐकाल? सांगा मासाहेब, राजे म्हणाले. आम्हाला आता पाचाडला हलवा. जरा बरं वाटलं की नको रे, मेण्यातून जाईन मी.
पावसाळा आला, झड बसली की काही जमायचं नाही, आणि गडावरची पावसाळी हवा मला मानवायची नाही. राजांनाही डोळ्यांसमोर पावसाळा दिसत होता. जिजाबाईंना गडावरची पावसाळी हवा मानवत नाही हे त्यांना माहीत होतं. वैद्यांनीही तो सल्ला दिला होता. ठीक आहे मासाहेब, आपण उद्या पाचाडला जाऊ. तुम्ही कशाला येता? इथं सारा पसारा असाच पडला आहे. संभाजीला घेऊन जाते. पुतळा पण येईल. येशील ना ग? जी, पुतळाबाई म्हणाल्या. तुम्ही इथली सावरासावर झाली की मग या. दुसऱ्या दिवशी मेणे तयार झाले. पुतळाबाई व संभाजी यांसह मासाहेब गडाखाली उतरल्या. महादरवाजापर्यंत राजे पोहोचवावयास गेले. राजे परत राज्यकारभारात गुंतले. राजांनी आपले अष्टप्रधान पंडित यांना बोलावले. राजे सर्वांना आपला मनोदय बोलून दाखवित होते. राजे म्हणाले, आता या राज्याभिषेकामुळं जबाबदारी वाढली. एका माणसाच्या बुद्धीनं हा गाडा निर्दोषपणे चालवता येणार नाही. यापुढं राज्यकारभाराचे सारे निर्णय आपण सर्वांनी मिळून करायला हवेत. आम्ही सल्ला देण्यात कधीही अनाजी म्हणाले. आम्हाला सल्ला नको, यापुढं आम्हाला निर्णय लागतील आणि ते अष्टप्रधानांनी आपल्या जबाबदारीवर पार पाडायला हवेत. यापुढं प्रधानमंडळानं केलेले निर्णय आम्ही अंमलात आणू, याबद्दल आम्ही खात्री देतो. राजांचा तो निर्णय ऐकून मंत्रिमंडळ चकित झाले. वाढत्या जबाबदारीने त्यांची अस्वस्थता वाढली. राजांनी निराजी पंतांना विचारले, पंत, आमच्या राज्याभिषेकाचा खर्च किती आला? कोटी हुनांच्या घरात खर्चाचा आकडा पडेल असं वाटतं. तो भरून काढायला मिरासपट्टी आकारावी असं आम्हाला वाटतं. प्रजा आनंदानं पट्टी भरील, मोरोपंत म्हणाले. प्रजेला बळ लागण्याचं काही कारण नाही, पण आमच्या राज्याभिषेकाची शंका बाळगणाऱ्या देशमुख, देशकुलकर्णी, पाटील व गाव कुलकर्णी यांसारख्या वतनी हक्क वसूल करणाऱ्यांवर ही पट्टी बसवा. आपण याला अपवाद पुणे प्रांत करा. मोगलांनी या प्रांतावर फार जुलूम केले. तो प्रांत या पट्टीतून वगळा. 2 प्रहरी राजे भोजन करून नुकतेच शय्यागृहात गेले होते. राजांना निद्रा लागली. अचानक राजांना जाग आली. डोळ्यांसमोर संभाजी राजे होते. त्यांचा चेहरा तांबडा बुंद बनला होता. त्यांना पाहताच राजे उठून बसले. का आलात शंभू बाळ? राजांनी धीर करून विचारले. त्या प्रश्नाबरोबर त्यांच्या डोळ्यात साकळलेले अश्रू झरले. राजांनी विचारले, काय झालं राजे? मासाहेबांची तब्येत जास्त? राजांनी त्वरेने कपडे केले. सोयराबाई महालात आल्या. राणीसाहेब, मासाहेबांची तब्येत बरी नाही म्हणे. आम्ही पुढं जातो, तुम्ही मागून या. राजे राजवाड्याबाहेर पडले. मोरोपंत धावत आले. म्हणाले, महाराज, पालखी सांगितली. नको, आम्ही चालत जातो. तुम्ही गडावर लक्ष ठेवा. राजे चालत होते. सेवक पुढे धावत होते. राजांच्या बरोबर संभाजी राजे चालत असूनही राजे काही बोलत नव्हते. स्वप्नात असल्यासारखे ते गड उतरत होते. राजे पाचाडच्या वाड्यात आले. सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसत होते. राजे तडक जिजाबाईंच्या महालात गेले. जिजाबाई पलंगावर झोपल्या होत्या. महालात पुतळाबाई, येसूबाई उभ्या होत्या.
राजांना पाहताच जिजाबाईंच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजे नजीक गेले. राजे, आलात? बरं झालं. राजाराम कुठं आहे? मागून येत आहेत. तब्येत कशी आहे? चांगली आहे रे, पण आता पिकलं पान, केव्हा तरी गळून पडायचंच. राजांची नजर पुतळाबाईंच्याकडे वळली. राजांनी विचारले, मासाहेबांना औषध? मात्रा दिली. मग वैद्यराज कोठे आहेत? गंगावैद्यांना आणण्यासाठी महाडला गेले. गंगावैद्य म्हणजे साक्षात धन्वंतरी असा अलौकिक. राजांना गंगाशास्त्री येणार हे ऐकून बरे वाटले. रात्र पडण्याच्या आधी पाचाडचा वाडा भरून गेला. सोयराबाई, राजाराम, सगुणाबाई सारे गडाखाली उतरले. अनाजी, मोरोपंत न राहून गडाखाली आले. दुसऱ्या दिवशी सकाळी गंगावैद्य पाचाडला आले. त्यांनी जिजाबाईंना पाहिले. वैद्यराज जेव्हा महालाच्या बाहेर आले तेव्हा त्यांची मुद्रा गंभीर होती. राजांनी आशेने विचारले, वैद्यराज? वैद्यांनी अकारण घसा साफ केला. आपली पगडी सावरली. राजांच्या नजरेला नजर भिडवीत ते म्हणाले, महाराज, आम्ही वैद्य, व्यथा जाणणारे, व्यथेवर औषध देणारे. जेथे व्यथा नाही, आजार नाही, तेथे आम्ही औषध काय देणार? आम्ही समजलो नाही. राजांच्या मागे उभे असलेले निराजी पंत म्हणाले, पंत, आम्ही खरं तेच सांगितलं. समजुती खातर मात्रा देईन, भस्म देईन, पण त्यांनी यश येईल असं वाटत नाही. जगायचं की नाही ते आता रुग्णानंच ठरवायचं. ते त्यांच्याच हाती आहे. आपले गोळा झालेले अश्रू सांडायच्या आत राजे काही न बोलता जड पावलांनी उठले. ते जिजाबाईंच्या महाली गेले. जिजाबाईंच्या शेजारी राजाराम, संभाजी बसले होते. राजांना पाहताच जिजाबाई संभाजी राजांना म्हणाल्या, राजारामाला घेऊन बाहेर जा. दोघे बाहेर गेले. राजे जिजाबाईंच्या जवळ बसले. जिजाबाईंनी आपला हात राजांच्या पाठीवर ठेवला आणि राजांचे अवसान ढळले. हातात तोंड लपवून ते रडू लागले. काही क्षणांनी जिजाबाईंनी हाक मारली, राजे. राजांनी आपले डोळे पुसले. त्यांची नजर जिजाबाईंच्याकडे वळली. जिजाबाई म्हणाल्या, शोभा, तुम्ही आता लहान नाही. हा शोक तुम्हाला शोभत नाही. आता वैद्यांना त्रास देऊ नका. स्वारी गेली तेव्हा सती जात होते. तुम्ही आम्हाला सांगितलं, आमचा पुरुषार्थ बघायला कोणी राहिलं नाही. मासाहेब, तुम्ही जाऊ नका. तुमचं आम्ही ऐकलं. आम्ही राहिलो. त्याचा आम्हाला आनंद झाला. खरोखरच तुमचा पुरुषार्थ आम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही छत्रपती झालात ते पाहायला मिळालं. राहिल्याचं सार्थक झालं. मासाहेब, शोभा, आम्ही का जन्माला पुरतो? मुलाचं कर्तेपण पाहत ज्येष्ठांनी जावं, यातच जीवनाचं यश नाही का? आणि मी गेले तरी कुठं जाणार? देहानं गेले तरी मनानं इथंच आहे मी. आमच्या आठवणीनं कधी डोळ्यात पाणी आणू नका. ते पाहून आमच्या मनाला दुःख होईल. राजे, तुमच्यात जीव पुरा जखडून गेला आहे. मागे पाहिलं तरी तुमची सावली बनून आम्ही राहिलो आहे, हे तुमच्या ध्यानी येईल. जिजाबाईंनी थोडी उसंत घेतली. राजांच्या पाठीवरून हात फिरवीत त्या म्हणाल्या, राजाराम, संभाजी दोघेही लहान आहेत. संभाजीला अजून समज यायची आहे. त्याला खूप जपायला हवं.
मी होते तोवर सारं केलं. आता राजे तुम्ही घरात लक्ष द्यायला हवं. तेवढ्या बोलण्यानेही जिजाबाईंना थकवा आला. त्या डोळे मिटून पडून राहिल्या. राजे हळुवार पावलांनी बाहेर गेले. मृत्यूच्या चाहुलीने सारा वाडा चुपचाप झाला. कवी कलशही जिजाबाईंना बरे वाटावे म्हणून होमात गुंतले होते. निराजी पंतांनी जिजाबाईंच्या महालाबाहेर अनुष्ठानाला ब्राह्मण बसवले होते. त्या मंद आवाजाने वाड्याची गंभीरता वाढली होती. राजे आणि संभाजी जिजाबाईंच्या उशाशी सदैव बसून होते. राजांना भावी पोरकेपण जाणवत होते. राहून राहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. राजे जिजाबाईंच्या शेजारी बसले होते. दुसऱ्या बाजूला संभाजी जिजाबाईंच्या हातावरून हात फिरवत होते. पुतळाबाई पायांशी बसल्या होत्या. सोयराबाई, सगुणाबाई महालात वावरत होत्या. 2 प्रहर टळत आली होती. राजे एकटक नजरेने डोळे मिटून पडलेल्या जिजाबाईंच्याकडे पाहत होते. जिजाबाईंनी डोळे उघडले. राजांच्या हातावर त्यांचा हात पडला. त्या म्हणाल्या, शिवबा, विश्रांती घ्या. मासाहेब, कसं वाटतं? आता काय वाटायचं? हा शिवबा, असं डोळ्यात पाणी आणू नका. हरघडी असं डोळ्यात पाणी येणं बरं नव्हे. साऱ्या इच्छा पुऱ्या झाल्या. सगळं बघितलं. पुष्कळ जगले. आता कुडीचा मोह सोडलेला बरा. मासाहेब, शिवबा. संभाजीची हातावर स्थिरावलेली बोटे जिजाबाईंना जाणवली. त्यांची नजर संभाजीकडे वळली. उंचावलेल्या हाताने किंचित स्पर्श करताच संभाजींनी आपले मस्तक जिजाबाईंच्या छातीवर टेकले. संभाजी हुंदके देत होते. जिजाबाई त्यांच्या केसातून हात फिरवित होत्या. गप्प शंभू, रडू नको. जिजाबाईंनी आपली नजर राजांच्यावर वळविली. शिवबा, काळजी वाटते ती या पोराची. याला जपा. लहान आहे. अजून यावी तेवढी समज नाही. चुकलं माकलं तर सुधारून घ्या. आता तुमच्या खेरीज याला मायेनं कोण बघणार? सई असती तर काळजी नव्हती. त्याच वेळी अनाजी आत आले. राजांची नजर त्यांच्याकडे गेली. महाराज, समर्थ आले. कोण? श्री समर्थ रामदास स्वामी. राजे गडबडीने उठले. जिजाबाईंनी विचारले, महाराज आले? हो, अनाजी सांगतात. नशीब माझं, शेवटी दर्शन घडलं. राजे त्वरेने महालाबाहेर गेले. राजसदरेवर राजे आले. निराजी पंत तेथे उभे होते. राजांनी विचारले, समर्थ कोठे आहेत? निराजी पंतांनी बोट दाखवले. वाड्याच्या प्रवेशद्वारातून येत असलेली समर्थांची मूर्ती राजांच्या नजरेत आली. चढावा काढून राजे त्यांना सामोरे गेले. राजांना पाहून समर्थांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. राजे नजीक गेले आणि अत्यंत नम्र भावाने त्यांनी खडावांवर विसावलेल्या धुळीने माखलेल्या पावलांना स्पर्श केला. समर्थांनी राजांना उभे केले. आशीर्वादासाठी ओठ पुटपुटले. समर्थांचा गंभीर आवाज उमटला, आईसाहेबांची प्रकृती कशी आहे? राजांचे डोळे उभ्या जागी भरून आले. घशातून शब्द उमटेना. समर्थांचीही तीच अवस्था झाली. राजांच्या उजव्या खांद्यावर समर्थांचा हात विसावला. समर्थ उद्गारले, प्रभू रामचंद्रांची इच्छा. बोला राजे. वैद्य हरले. सारे उपाय थकले. आम्हाला काही सुचत नाही.
आम्ही राजांचे कंप पावणारे अंग, निखळलेले अश्रू पाहून समर्थांनी राजांना जवळ घेतले. हा राजे, विवेक करा, भावनेला बंध घाला, चला. समर्थ पायांवर पाणी घेऊन राजसदरेवर आले. राजांनी विचारले, गुरुदेव, एकटेच आलात? छे, राजे, संन्यासी एकटा कसा येईल? आमचा प्रपंच आहे ना बरोबर. आमचा जीव उतावीळ बनला, तो बिचारे मागून येत आहेत. अनाजींनी मांडलेल्या व्याघ्रासनाकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, बसावं, आईसाहेबांना भेटूया. आपण आल्याचं ऐकून मासाहेबांना फार बरं वाटलं. समर्थांसह राजे जिजाबाईच्या महाली आले. संभाजी राजांनी समर्थांच्या पायांवर मस्तक ठेवले. पाठोपाठ सर्व राण्यांनी वंदन केले. जिजाबाई कष्टाने उठण्याचा प्रयत्न करीत होत्या. ते ध्यानी येताच समर्थ पुढे झाले. आईसाहेब, उठण्याचे कष्ट घेऊ नका. महाराज, आपण आलात, दर्शन घडलं. आम्ही वचनबद्ध होतो आई. आम्ही तपस्वी, तपस्साधन हे आमचं कार्य. हा पुण्यसंचयाचा योग प्रभू रामचंद्रानं दाखवला. आम्ही कृतार्थ झालो. जिजाबाई त्या बोलण्यानं संकोचल्या. त्यांचे हात जोडलेले होते. समर्थांचे रूप त्या आपल्या नजरेत साठवीत होत्या. महाराज, आता माझा भरवसा नाही. या जगात शाश्वत असं काहीच नाही. आपलं दर्शन घडलं, आता कोणतीच इच्छा राहिली नाही. तो समर्थ आहे. महाराज, जगदंबेनं सारं यश दिलं वाटतं. आज्ञा आई. असं बोलून आम्हाला, आई, आम्ही खोटं बोलत नसतो. आपली योग्यता थोर, म्हणूनच ते शब्द आमच्या मुखातून आले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते. आपल्या शुष्क ओठांवरून जीभ फिरवीत त्या म्हणाल्या, महाराज, काळजी वाटते शिवबाची. आम्ही निघालो. आता त्याला मायेचं कोणी राहिलं नाही. ती जबाबदारी आपली. आम्ही त्याला तुमच्या ओट्यात टाकली. त्याला सांभाळा. समर्थ नुसते हसले. एवढी जबाबदारी आपण स्वीकारावी. समर्थांचा चेहरा गंभीर बनला. डोळ्यात एक वेगळीच व्यथा तरळून गेली. आवाज घोगरा बनला. आई, ही जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य आमचं नाही. प्रत्यक्ष सूर्य जर आमच्या हाती दिलात तर तो पेलणार कोण? ती योग्यता तुमची आहे. तुम्ही ती पार पाडलीत. आम्ही शिवाजीराजांना नुसते राजे म्हणून पाहत नाही. आमच्यासारखे असंख्य तपस्वी, संन्यासी, योगी यांनी केलेल्या प्रार्थनेचं हे फळ. पृथ्वी तलावर साकार झालेलं हे परमेश्वर रूप आम्ही मानतो. ती आमची श्रद्धा आहे. आमचं आनंदभुवन साकार करण्यासाठी अवतरलेला हा प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे, अशी आमची धारणा आहे. याची जबाबदारी आम्ही कोण घेणार? त्याची चिंता करू नका. दैवयोगानं आलेला मातृवियोग पेलण्याचं सामर्थ्य त्यांना आहे. त्यांच्या हाती देव, धर्म आणि देश सुरक्षित आहे. तीच प्रभू रामचंद्रांची इच्छा आहे. जिजाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आई, आपण शांत चित्त होऊन प्रभू रामचंद्रांचं स्मरण करा. आता तिकडे लक्ष स्थिर करा. आम्ही येतो. जिजाबाईंनी हात जोडले. राजे समर्थांसह राजसदरेवर आले. सूर्य मावळला. पाचाडावर रात्र उतरली. वाड्याच्या मशाली वाऱ्यावर फरफरत होत्या. जिजाबाईंना श्वास लागला होता. महालात धावपळ सुरू झाली होती. रात्र वाढत होती.
समर्थ व्याघ्रासनावर ध्यानस्थ बसले होते. समोरच्या धुमीतला अंगार वाऱ्याबरोबर तेवत होता. मध्यरात्रीच्या सुमारास वाड्यात आकांत उसळला. ध्यानस्थ बसलेल्या समर्थांच्या मिटल्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.